तर मंडळी आपण आता निघालोय. मांजरीचा विषय आहे. आपण एका छोट्या रस्त्याला लागलोय. तर तो नक्की कुठला आहे म्हणजे आय थिंक म्हसळाला बाहेर पडतो असं काहीतरी मला ते काका म्हणाले. तर सगळ्या निमित्ताने वेगवेगळे गावचं एक्सप्लोर करायला मिळत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जायला मिळत आहे. मजा आहे मजा आहे मजा आहे. मामा आहे वाटते. तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे. मी गावी आलो आहे, त्याचा आजचा दुसरा दिवस आहे. ॲक्च्युली आत्ता मी निघालो आहे. हे लोक लग्नासाठी थांबणार आहेत. मला जायचं अलिबागला आपल्या निखिलच्या म्हणजे माझ्या मेवण्याच्या चहा पाण्याच्या प्रोग्रामाला. थोडंसं लेटच झालं आहे, लवकर निघायला पाहिजे होतं पण ठीक आहे. तर मी आता निघतो आहे. हा आजचा ब्लॉग चहा पाण्याचा आणि मी जो जाणार येणार आणि डायरेक्ट मुंबईला जाणार तोच असेल ऑल ओव्हर. तर आता आंघोळ झाले, फटाफट चहा बीचा तर काही विषयच नाही, पण मध्ये आपण कुठेतरी घेऊ. आणि आता मी निघतो आहे. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. कालचा पण ब्लॉग तुम्हाला 100% आवडला असेल. आमचं सगळं टाईमपास आहे ते सगळं चाललेलं. तर मंडळी आपण आता निघालोय. मांजरीचा विषय आहे. आपला आत्ताचा प्रवास कसा होता काय माहिती. मला दोन तीन रूट दाखवत आहेत, त्यामुळे मी थोडासा कन्फ्यूज आहे. पण ठीक आहे, आपण निघूया. म्हणजे आपण निघालो तर आहेच, बघूया कुठल्या रूटने जायचं कसं काय. मी मध्ये एकदा जाऊन विचारेन. 4 तास तर लागतीलच. 8:30ला डॉट निघालोय, त्यामुळे 9:30, 10:30, 11:30, 12:30 12:30च्या आसपास पोचलं गेलं पाहिजे किंवा त्याच्या आधी. म्हणजे आपला हा पालघर म्हणजे आपला आंबेत मार्गे जो आपण दापोलीला रस्ता जातो, हा पिसईचा रस्ता आहे. पिसई ते दापोली. आणि ह्या जो रुंदीकरण करण्याचं काम चाललंय. पण एकदम टनाटन वाटतंय रस्ता, म्हणजे एकदम हेच वाटतंय. आता हा जर एवढा मोठा रस्ता झाला तर खूप फरक पडणार, कारण की हा एवढाच रस्ता होता, अजून तिकडे आणि हा इकडे वाढवलाय. पण जर आजूबाजूची झाडं तोडले तर दुःख आहे. खूप झाडं होते या रस्त्याला. म्हणजे आपण आता मंडणगडला पोहोचलोय. आपल्याला इथून राईट घ्यायचंय. आपली पार्कची आत्या, आपली पण आत्याच, पार्कची आत्या इकडे आतमध्ये राहते. म्हणजे रस्ता बरा आहे. हा रस्ता मला खूप लहान होता, आता बऱ्यापैकी मोठा केला आणि सिमेंट कॉन्क्रीटचा केलाय, त्यामुळे थोडंसं कदाचित हा जास्त काळ टिकूही शकतो. असेच जर सगळे रस्ते झाले ना तर मजा येईल. दापोली पर्यटनासाठी पण बऱ्यापैकी म्हणजे आहेच पर्यटनासाठी, पण रस्ते बिस्ते व्यवस्थित झाले ना तर अजून डेव्हलप होईल पर्यटनाच्या दृष्टीने. पण ते आपल्या मुलांसाठी झालं पाहिजे, परप्रांतीयांसाठी नाही. कारण की दापोलीमध्ये पण कामगार म्हणून परप्रांतीय येत आहेत आणि इकडे स्थायिक होत आहेत. मंडळी, आपण एका छोट्या रस्त्याला लागलोय.
तर तो नक्की कुठला आहे, म्हणजे नक्की कुठला म्हणजे आय थिंक म्हसळाला बाहेर पडतो असं काहीतरी मला ते काका म्हणाले. रस्ता छोटा आहे पण रस्ता ठीक आहे, व्यवस्थित आहे. सावकाशचा मला म्हणाले. मी एका ते काकांना लकीली भेटलं, त्यांना विचारलं. थोडा अननोन रस्ता आहे तरी बघूया, कोण ना कोणतरी भेटेलच. म्हणजे रस्ता बघा, सिंगल रस्ता आहे. नॉर्मल असं वाटतं कुठला आपण गावातला एकदम छोटा रस्ता असतो ना, असा आहे. आणि आपण या रस्त्यावरून जायची डेअरिंग केली. मला फक्त आत्तापर्यंत एक रिक्षावाला आणि एक बाईकवाला एवढेच दिसलेत, बाकी कोणी अजून दिसलेलं नाही. 10-15 फक्त कुत्री दिसलेत. कोणतंही घर लागलेलं नाही, कोणती अशी असं काही दुकान बिकान काहीच नाही. मामा, हा रस्ता मुरुडला जाईल ना आपला अलिबागचा? आता मुरुडला इथून तुम्हाला डिगीवरून समुद्र लागेल. नाही नाही नाही, हा म्हसळाला बाहेर पडतो का? हा मसाला असं समोर जायला. हा, मग म्हसळावरून जाऊ शकतो ना? मसाला तिकडून काही रोड आहे का काय तेवढं माहीत नाही, पण लोक बोटीने जातात तिकडे. बघा कसं काय ते मसाला जाऊन शकतो. चला आपण मेन रस्त्याला तर लागलोय, मासळाला जातो तो. बघा, मामाना पण प्रॉपर माहीत नव्हतं, पण भेटेल का ना काहीतरी क्लू भेटेल आपल्याला. मॅप तर दाखवतोय खरा. हो, अजून मंडे आपण आता हे मसाळ्यात आलोय. हा पण रस्ता सरळ 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 चाललाच आहे, दाखवतो आहे. आता बघूया मॅपवरती नक्की कसं काय कुठे सांगते आणि कसं जायचं होतं. म्हणजे आता आपण ऑलमोस्ट पोचत येऊ. अजून एक पाऊण तास एक दाखवते. रस्ता म्हणजे मला जेवढं कळालं त्याच्यावरून सांगतो की आपण मंडणगडवरून जरासं पुढे आलो की एक मध्ये छोटा रस्ता लागला लेफ्ट साईडला. आतल्या रस्त्याने आपण म्हसळाच्या रस्त्याला बाहेर पडलो. नंतर म्हसळाला आलो, म्हसळावरून एक राईड घेतला. तो पण आतल्या रस्त्याने असं करत करत आपण आता हा मुरुडला जातो प्रॉपर रस्ता. एक मध्ये दाखवला पोर्शन तो जो राईट होता तो इकडे जात होता, आपला काय म्हणतात ते रोहाला जात होता. तर म्हणजे आपण ऑलमोस्ट त्यांच्या एरियात आलो. एकदा आपण मुरुडच्या आसपास आलो म्हणजे आपण पोचू असं, म्हणजे त्या परफेक्ट त्या रस्त्याला आहोत असं क्लिअर होईल. म्हणजे रस्ता बघा, रस्ता असं डायरेक्ट सरळ आणि मध्ये दोन म्हणजे असं डोंगर फोडून मधून बनवलेला आहे. भारी वाटतं ना एकदम. प्रॉपर बघा, अख्खा डोंगर फोडून मधून प्रॉपर रस्ता बनवलाय.
म्हणजे मी आता जात होतो, जस्ट मला ही एक वास्तू दिसली. आता हे नक्की काय माहीत नाही. खोकरी गुंबद असं काहीतरी लिहिलं आहे. हे जुन्या काळातलं समथिंग काहीतरी दिसतंय. मस्जिद आहे की काय, की कोणाची समाधी आहे, म्हणजे कोणाचं हे आहे. पण भारी वाटतं एकदम बघून ना. इकडे एक आहे आणि हे एक आहे, इकडे पण. मुरुड जंजिरा किल्ला पण जवळपास असेल म्हणून कदाचित या गोष्टी आहेत तिथे. हे आय थिंक मुरुडचंच आहे, म्हणजे मुरुडचाच रस्ता आहे. मुरुडच गाव असेल, कारण की हे सगळे बघा इथे काय बोलतात ते विला सारखे असे सगळे घरं आहेत, मोठमोठी घरं आहेत आणि प्रॉपर आहेत एकदम. पर्यटन स्थळ आहे ना मुरुड, त्यामुळे थोडीशी मला गोवासारखी फिलिंग आली. रस्ते आणि सगळी घरं आजूबाजूला आहेत, ते अशी दोन्ही साईडला घरं आहेत कंटिन्युअस. गोव्याला पण अशीच आहेत काही रस्ते. दिसतंय आता, दिसतंय. या भावाचा काय विषय, दोन्ही हात का सोडलेत त्याने? स्टंट मॅन, दोन्ही हात सोडून त्याने टर्न घेतला भाई. क्या बात आहे. इज्जत बगमॅनला द्यायची का त्याला द्यायची? भाई दोन्ही हात सोडून चालवतोय तो, असं काय? अच्छा गावात म्हणजे आपल्याला दर्शन भेटला लकीली. मी मेन रोडवरून असं राईट साईडला फक्त बघत होतो की अरे हा राईट टाकायचं आहे काय किंवा काय, आणि मला लकीली दर्शन भेटला. बरं झालं. आता आपण डायरेक्ट आपल्या स्पॉटला जाऊ शकतो. कोणतरी माहितीचा आहे तो भेटला म्हणून. छोटे छोटे रस्ते आतमध्ये आणि असे गाव. हे बोललो ना मी, यांच्या आधी पोचेन. अजून ते मोठी बस आणि गाडी बिडी अजून सगळे मागे जात वाटतं, का पुढे गेलं काय माहिती. पण हे लोक भेटलं म्हणजे मी प्रॉपर पोचलो टायमात. म्हणजे आपण ऑलमोस्ट पोचत आलोय. पण रस्ता एवढा खराब आहे ना आतला भाई, म्हणजे रस्ताच नाहीये. काय बोलणार. हे काय, हा गाव लागलंय. इकडे बोललो पहिलंच घर आहे, समोरच आहे. का लाईटिंग बिटिंग मंडप केलं असेल तर समजेल. माणसं काही चाललेत, बघूया. चला फायनली पोचलो आपण आपल्या स्पॉटला. आणि गावातला रस्ता पण चांगला नाही रे. चला या निमित्ताने वेगवेगळ्या गावात एक्सप्लोअर करायला मिळत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जायला मिळत आहे. मजा आहे. मामा आहेत वाटते. मंडळी चहा पाण्याचा प्रोग्राम सुरू होता. मंडप आहे आणि नवरदेव पुढे झालेलं. स्वागत करतो. आणि आज आपण इथे स्वाती निखिल यांच्या पसंती चहापाणी कार्यक्रमासाठी जमलो आहोत. आणि मी
भाव स्मार्ट दिसतोय. भाव बोला स्मार्ट दिसतोय. तुमचा जे विषय आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. समाजचा विषय आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. जे काय करणार इथंच करणार. जे काय तुमचा प्रयत्न करा असं धोरणाचं असेल नसेल आम्हाला माहीत नाही. ते गेले आजपासून ते पुन्हा कधी उभारले नाही पाहिजे. ते परत देता कामा नाही. आजपासून या सर्व पंचांच्या समक्ष तुम्हाला नवीन अशी सुरुवात करायची आहे. तर जे तुमच्या मनात असेल तर तुम्हाला इथं आता वेळ आहे तर तुम्ही बोलू शकता काय विषय आहे ते. बाकी आमच्या तुम्हाला प्रश्न आहे मुलगा हा तुला स्वाती पसंत आहे पसंत आहे ना काय आणि हा एवढा होती मग ते पण आता चालूच होणार आहे बाकी काय. त्याला तोंड बाजूला सावकाश. माझा पण बंद झाला मंडळी. आपण आता निघतोय बघा. चहा पाण्याचा प्रोग्राम झाला आहे. आपली बाईक पण रेडी आहे. आता आपण थोडंसं जिनलच्या घरी चाललो आहे. तेवढं फ्रेश होऊन चहा घेऊन मग लगेच निघेन. ते लोक पण अमृत हे लोक पण निघालेत. बघू किती वेळ लागतो आहे जायला. आणि भाव आपला बाय करायला गेला आहे शेवटचा. चला काय नका देऊ आता. नको हो आता काय नको बस. मंडळी आपण निघालोय. आता आपण बोललो मगाशी बोललो तसं जिनलकडे चाललो आहे. ते थोडं फ्रेश फ्रेश होऊन नंतर मग थोड्या वेळ निघू. माझ्यावर निखिल पण आहे. त्याने मगाशी मी जाताना दुसऱ्या रस्त्याने गेलो पण आता वेगळ्या रस्त्याने. आता कुठल्या रस्त्याने आणलं निखिल आय डोंट नो. हा राईट घ्यायचा आहे. हा मेन रस्त्याला आलो का आपण. हे मुरुड लागलं का. हे मुरुड आहे का प्रॉपर नाथगाव. मंडळी आपण आता जिनलच्या घरातून पण निघालोय. थोडासा चहा घेतला. थोडासा म्हणजे झोपलो नाही. थोडीशी कंबर लांब केली. आणि आता ते लोक पण तिकडे जवळजवळ लोणेरेच्या आसपास आलेत. गोरेगावच्या आसपास. म्हणजे एकदा बाहेर पडले तर ते लोक सनसनत येतील एकदम फटाफट येतील. मग आपल्याला इथे ट्रॅफिक मिळालं तर लेट होईल कदाचित. म्हणून मग मी निघालो. म्हटलं जाऊन थांबलेलं परवडेल. ते पोरं बघा लेफ्ट साईडला खेळत आहेत. हा ग्राउंड आहे या लोकांचा. आणि क्रिकेट म्हणजे या लोकांचा अर्धा जीव का प्राण आहे.
फायनली निखिल पण आता, आणि ते पुढे चालला तो निखिल आणि बाबाच आहेत. फायनली निखिल पण आता आमच्या टीममध्ये येईल, मॅरिडवाल्या टीममध्ये. छान आहे त्यांचं गाव पण छान होतं, माणसं पण छान आहेत. मला म्हणजे उगाच असं तारीफ करायची म्हणून नाही, पण यांच्या इकडे एक मान सन्मान किंवा पाहुणचार खूप एकदम नेक्स्ट लेवल गेला जातो. प्रत्येकाची विचारपूस केली जाते प्रत्येकाला. आता तिकडे आपल्या एवढा म्हणजे आपल्याला आमच्या इकडे असं काही एवढं आहे ना असं नाही, पण एवढं नाही, ते थोडं जास्त आहे. मग ते आपल्याला पण सवय नसते अशा गोष्टीची, किंवा आपण अजून समजतो की आपण अजून लहानच आहोत, आपल्याला एवढं मानपान मिळतं हे ते. मग ते आपल्याला थोडंसं वियर्ड वाटतं, मला तरी वाटतं. पण ठीक आहे, ज्याचा जो कोणी समोरचा व्यक्ती असते त्याचा रिस्पेक्ट ठेवलाच गेला पाहिजे. तर तिकडे पण ओळख झाली छान, सगळ्यांशी ओळख करून दिली बाबांनी. माणसं पण खूप छान आहेत ती. गाव थोडं आतमध्ये आहे पण छान आहे. मम्मीच्या गावाचा पोयनारची फिलिंग आली. पोयनारात कसं सगळं गाव अशी डोंगरात आहेत, तसं थोडंसं त्यांचं होतं. 2 दिवस आता अमृत बोलतोय नेक्स्ट सॅटर्डे संडे परत जाऊया म्हणून इकडे दापोलीला. मी बोललो यायला प्रत्येक सॅटर्डे संडे काय गावी येणार काय, म्हटलं बघूया. त्याला काय बोललो तर नाही, लेट्स सी. निघालोय ते जरा बायकोला फोन करून कळवतो. भेटू पुढे. मंडई मी वडखळला पोचलोय. कॅमेराची थोडी सेटिंग परत बदलायला लागेल. मी वडखळला पोचलोय. हे लोक अजून नागोठण्याच्या पण मागे आहेत. त्याला अजून थोडासा वेळ लागेल, अर्धा तास तरी लागेल मला वाटतं. तोपर्यंत आपल्याला जरा थांबावं लागेल. बघूया वरती जरा मेन रोडला जाऊन थांबतो, फोन करतो कोणातरी. मावशीला पण एकदा विचारतो कुठे आहे का. मावशी पण निघालेली. बाय मावशी. मध्ये ट्रॅफिक एवढं होतं ना, एकदम शब्द नाही आहेत. शब्द नाही आहेत एवढं ट्रॅफिक होतं. जस्ट ब्रिज उतरल्यावरती त्यांना मी इथे भेटू शकतो म्हणून जरा इथे थांबलोय. डोळे पण दुखायला लागले. चला ते आल्यावरती बघूया काय म्हणतात, कुठे जायचं, काय जेवायचं, इथेच मध्ये कुठे की पुढे कुठे. मंडई फायनली आपण मुंबईमध्ये पोचलोय. सेटिंगची परत काहीतरी गडबड झाली वाटतं. ठीक आहे, फायनली आपण मुंबईमध्ये पोचलोय. मध्ये आम्ही थोडंसं नाश्ता करायला थांबलेलो, पण नंतर तो जेवणच झाला, नाश्ता नाहीच झाला. म्हटलं जेवण करूया आणि गप्पा गोष्टी चाललेला. बॉईज स्टॉप ह्या 2 दिवसाच्या ट्रिपची एक खासियत सांगायची झाली तर मी ह्या 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये माझ्या मित्रांशी अजून चांगल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने अटॅच झालो, किंवा मला म्हणजे मजा आली. म्हणजे खूप नेक्स्ट लेवल होतं, जे काय होतं ते नेक्स्ट लेवल होतं. आणि मित्र गरजेचे आयुष्यात. माझ्या ह्या मित्रांसारखे ते मित्र 100% गरजेचे आहेत, जे चांगल्यात पण आपल्याबरोबर असतात, जे वाईटात पण असतात, आणि जे काही नाही आहे तरी असतात. त्यामुळे माझ्या सगळ्या मित्रांना या अमृत झाला, सिलेक्टेड कोणाची नावं घेत नाही, पण आज जे होते किंवा जे नाही आहेत सगळेच मित्र असावेत असे भाई. खरंच टचवूड नजर नको लागायला.
आमच्या मैत्रीला कोणाचीच, आणि जशी आहे तशीच असू दे. पण मजा आली. चहा पाण्याचा प्रोग्राम असा खूप छान झाला, तुम्ही बघितलं असेल. बाकी काय चाललंय आपलं नेहमीच. आता पुढचा ब्लॉग कुठला येईल माहीत नाही, बघायला लागेल, कंटेंट शोधावं लागेल, नाही तर कुठेतरी जावं तरी लागेल. ट्रेकिंगचा प्लॅन चाललाय. साक्षी बोलत होती, किंवा साक्षीला मी बोललो, सॉरी साक्षी नाही बोलत होती, साक्षीला मी बोललो की आपण जाऊया म्हणून असं तसं. तर बघूया कोण रेडी होतोय काय. पण मला वाटतं साक्षीपेक्षा हेच लोक असतील, सॉरी आपली भावंडांपेक्षा हे लोक असेल तर अजून मजा येईल असं मला वाटतंय. पण अमृत तयार होणार नाही, कारण की अमृतला फुबी आहे हाईट वेटचा, त्यामुळे वाटत नाही अमृत येईल असं. पण ठीक आहे, विचारून तर बघूया. मंडळी, आपण वाशी टोल नाक्याच्या थोडंसं आधी थांबलो आहे. आपण ह्या लोकांना आता इथेच बाय बाय करूया, कारण की आपण कांजूर मार्गे जाऊ, सांतवला जाणार नाही. हे लोक कुठे मागे राहिलेत काय माहिती, आले वाटतं ना, आले नाही, ओला मागेच आहेत म्हणून थोडंसं इथे बाय बाय केलं की मग पटकन आपण डायरेक्ट जाऊ शकतो.